श्री स्वामी समर्थ. या वस्तुदोषामुळे घरात होतात सतत भांडणे, वाद. घरात भांडणं का होतात? नमस्कार मित्रांनो. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील लोक, आपल्या घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने न वागता भांडखोर वृत्तीने वागू लागतात. छोट्या छोट्या कारणावरून घरामधील सदस्यांमध्ये भांडणं होतात, वादविवाद होतात, भांडणं तंटे होतात. यामुळे घरात शांतता राहत नाही. सासू सुनेत होणारे वाद, भावामध्ये होणारे वाद, बहिणी किंवा भाऊ बहिणी यांच्यात न पटणे, पिता पुत्र यांच्यात भांडणं होते आणि यातून वाद निर्माण होतात. आपले संगे सोयरे आहेत, त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते आहे, त्यांच्याशी अशा प्रकारे वाद होण्याचे कारण काय? ज्यांना आपण प्रेम भावाने वागवले पाहिजे त्यांच्याशी आपली अशी भांडणं वादविवाद का बरं होत असतील? जरा आपण आपल्या वास्तूमध्ये, घरामध्ये डोकावून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. कधी कधी आपल्याला घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये असे काही दोष दिसतात की या दोषामुळे आपल्या घरात अशांती असते, अस्थिरता असते आणि त्याचा परिणाम म्हणून ही नकारात्मक ऊर्जा असते. या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम म्हणून आपल्या घरातील माणसांचे मानसिक संतुलन ठीक राहत नाही. यांचे मनावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडून ते एकमेकाशी भांडू लागतात. मित्रांनो, आपण जर माघार घेतली तर समोरचा माघार घेत नाही. याला कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष. तर असे कोणते वास्तुदोष असतात की त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे होतात? त्यामुळे महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपरा पाहायचा आहे. या ईशान्य कोपऱ्यात आपण जर नको असलेल्या वस्तू ठेवल्या असतील किंवा भंगार साहित्य ठेवले असेल, जर त्या ठिकाणी स्टोअर तयार केलं असेल तर पहिली गोष्ट, हे नको असलेल्या गोष्टी, भंगार वस्तू, तुटलेले वस्तू जर जमा किंवा असतील तर त्या तात्काळ हलवा. मित्रांनो, ईशान्य कोपऱ्यात जर अशा वस्तू असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाटू लागतो आणि परिणामी घरातील सुख शांती दूर होते. शांततेचं वातावरण त्या ठिकाणी राहत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी घरात ईशान्य कोपरा नसतो. जागेची कमतरता असल्याने लोक कशाही प्रकारचे बांधकाम करतात, अगदी त्याला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. आणि ईशान्य दिशेला जरा डोकावून पहा. जर ईशान्य कोपरा नसेल तर तो काढून टाकलेला असेल तर मित्रांनो, जरा सावध राहावे लागेल. ईशान्य कोपरा घरात नसेल तर त्या घरात सुख शांती लाभत नाही. ईशान्य कोपरा जर नष्ट झालेला असेल तर त्या घरातील पिता पुत्र यांच्यामध्ये भांडणं होतात. पिता पुत्र एकमेकावर विश्वास ठेवत नाहीत. अविश्वासाचे वातावरण निर्माण राहते. ईशान्य कोपरा आपल्या घराला असायला हवा. ईशान्य कोपऱ्यात गरमी उत्पादन करायला उपकरण म्हणजे गॅस किंवा ओव्हन ठेवू नये का? किंवा थंड उत्पादन करणारे उपकरण म्हणजे फॅन किंवा फ्रीज असे उपकरण सुद्धा त्या ठिकाणी ठेवू नये. जर ते त्या ठिकाणी असतील तर आपल्या घरातील पुत्र आहे तो अन्नधारक निघत नाही. परिणामी पिता आणि पुत्र मध्ये सतत खटके उडतात. त्याचा परिणाम म्हणून त्या घरात अशांती निर्माण होते. मित्रांनो, तो फ्लॅट आपल्या विकत घेतलेला आहे, त्या फ्लॅटवर बांधकाम केलेले आहे. आपल्या घराचे 2 फ्लॅट सूर्यभिंती नसावा. सूर्यभिंती फ्लॅट म्हणजे त्या फ्लॅटची लांबी पूर्व पश्चिम जास्त असते आणि उत्तर दक्षिण कमी असते, असा तो निमुळता फ्लॅट असतो. अशा फ्लॅटला सूर्यभिंती फ्लॅट असे म्हणतात. असा जर फ्लॅट असेल तर त्या घरामध्ये सुद्धा अशांतता आणि भांडणे ही होत राहतात. ईशान्य कोपऱ्यात चुकूनही कचरा कुंडी ठेवू नये. अनेक जण कचरा ठेवण्यासाठी हा कोपरा वापरतात. त्या ठिकाणी असेल तर काढून टाका. कचरा कुंडी असल्याने घरातील सदस्यांमध्ये ईशान्य भाव उत्पन्न होतो. ते एकमेकांचा तिरस्कार करू लागतात. एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण होते. एकमेकांवर जळण्याची वृत्ती निर्माण होते. राग आणि लोभ हे 2 गुण घरातील सदस्यांमध्ये वाढतात. हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते करायला हवे. ईशान्य दिशेचा उपाय आज आम्ही सांगितला आहे, तो तुम्ही करायचा आहे. तुमचे घरात सुख शांती समाधान नक्की मिळेल. घरातील वादविवाद नक्की कमी होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.